नमस्कार. गुरुचरणी म्हणून आज विषय घेत आहे. न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. हा श्री शंकराचार्यांचा एक श्लोक आहे. मंत्रस्वरूप म्हणूनच आहे तो श्लोक. तर गुरुचरणी म्हणून आज मी विषय निवडला आहे. आणि हा जो श्लोक शंकराचार्य रचित आहे, हा मंत्र आपल्या हृदयात सुनिश्चित होतो आणि त्या ज्ञानाचा लाभ होतो, अर्थात स्वरूपाची प्राप्ती होते, असा हा मंत्र आहे. बालशंकराचार्यांना लहानपणीच आत्मज्ञानाची प्राप्ती करायची होती. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. नर्मदा तीरी जाऊन गुरुचा शोध घ्यायचा असं एक त्यांच्या मनात आलं होतं. या विचाराने शंकराचार्य भारावून गेले होते की मला लहानपणीच गुरु मिळाले तर मला आत्मज्ञानाची प्राप्ती होईल, असं एक त्यांच्या मनात सारखं येत होतं. मग शंकराचार्यांचे मन शांती, उपरती, श्रद्धा या अलंकारांनी मन शृंगारले होते की हेच माझे अलंकार आहेत, बाकी मला माझ्या जीवनामध्ये काही नको. ते पुढे चालत चालत निघाले. वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते विचारत होते की योगी गोविंदापाद बद्दल चौकशी करत होते की ते कुठे आहेत, कुठल्या जागी आहेत ते. अशा रीतीने चौकशी करत 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 शंकराचार्य निघाले होते. असं करत करत त्यांचा जवळजवळ 2 महिन्याचा काळ गेला. चालत पायी भ्रमण करत होते ते. मग शंकराचार्य नर्मदा तीरी असलेल्या ओंकारनाथ क्षेत्री पोहोचले. मग तिथे बऱ्याच जणांना विचारलं, साधू संन्यासी होते त्यांनाही विचारलं. मग त्यांना असं कळलं की एका संन्याशाकडून असं त्यांना कळलं की जवळच असलेल्या गुहेमध्ये एक महायोगी शेकडो वर्ष तपश्चर्या करीत आहेत. मग हे ऐकल्यानंतर त्यांना खूप असा आनंद झाला की आपली बहुतेक गुरुप्राप्तीची वेळ, आत्मज्ञानाची वेळ जवळ आलेली आहे. आणि असे हे महायोगी जे आहेत अनेक शेकडो वर्ष समाधी लावून बसले होते. ते ऐकता शंकराचार्यांना आनंद झाला आणि मग लोकांनी सांगितलेल्या दिशेने ते काही अंतर चालत गेले. मग गुहेच्या अलीकडे काही संन्यासी बसले होते. तेव्हा त्यांना विचारलं की गोविंदपाद यांच्या संबंधी मला विचारायचं आहे. तर हे सगळे संन्यासी जे होते, तर ते बालसंन्यासी जे शंकराचार्य होते त्यांना बघून खूप असे सगळ्यांना आनंद झाला की बालसंन्यासी आहेत, एवढ्या लहान वयामध्ये त्यांना गुरुची प्राप्ती करून घ्यायची वगैरे. मग त्या शंकराचार्यांनी सगळा वृत्तांत सांगितला. मग त्या साधू संन्याशांना पण आश्चर्य वाटलं आणि शंकराचार्यांचं आश्चर्य अधिकच वाटलं. कारण का तर ते केरळ देशातून आले होते, खूप दूरवरून ते आले होते, गुरुच्या शोधात होते, त्यांना आत्मज्ञान प्राप्ती करायची होती. आणि हा मुलगा एकटा चालत चालत 2 महिन्याचा कालावधी उलटून गेला आणि गुरुला शोधत शोधत ते ओंकारेश्वराच्या इथपर्यंत आले. एवढ्या लहान वयात सुद्धा शंकराचार्यांना अनेक भाष्य शास्त्रांचं अध्ययन होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं होतं. त्यामुळे त्यांच्या मनात ती एक प्रकारची विरक्ती निर्माण झाली होती आणि त्यांना आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याची जबरदस्त इच्छा होती. हे पाहून व ऐकून तिथे जे जमलेले संन्यासी होते त्यांना खूप असा आनंद झाला. मग त्यातील एक वृद्ध संन्यासी होते. त्यांनी शंकराचार्यांना असं सांगितलं, योगीराज गोविंदपाद या गुहेतच आहेत, शेकडो वर्ष तपश्चर्या करत आहेत आणि समोर जी गुहा आहे त्या गुहेत समाधी लावून गोविंदपाद बसलेले आहेत. नक्की केव्हापासून समाधी लावली हे काही लक्षात येत नाही, परंतु अनेक वर्ष झाली आम्ही पण त्यांची वाट बघतो, पण आम्हाला अजून त्यांचं दर्शन झालेलं नाही. मग समाधीतून साधारण अवस्थेत यायला त्यांना खूप वेळ लागतो. मग त्या संन्याशांनी असं सांगितलं की तुम्ही हा छोटासा एक दिवा आहे तो तुम्ही दिवा घेऊन आतमध्ये जा
आम्ही खूप वर्ष प्रतीक्षा करतो पण आम्हाला अजून दर्शन झालेलं नाही, तरी तुम्ही त्यांचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. अशी त्यांची जबरदस्त अशी शंकराचार्यांची गुरुभक्ती होती. ते दिवा घेऊन आतमध्ये गेले. गुरुभेटीसाठी त्यांचे प्राण आतुरले होते. मग शंकराचार्यांना असं वाटत होते की केव्हा एकदा मला माझ्या गुरूंचं दर्शन होईल, आणि दर्शन होईल का, असा एक त्यांच्या मनामध्ये तो प्रश्न निर्माण झाला होता. मग त्या वृद्ध संन्याशांनी सांगितलं की हो, निश्चितच तुम्हाला दर्शन होईल, परंतु हा एक छोटासा दिवा आहे, तो दिवा तुम्ही घेऊन जा. गुहा अशी अरुंद आहे, अंधार आहे, आणि तिथे तो दिवा बरोबर घेऊन गेल्यानंतर त्या दिव्याच्या प्रकाशात तुम्हाला गुरूंचं दर्शन होईल. असं करून शंकराचार्यांनी हातामध्ये दिवा घेतला आणि ते गेले आतमध्ये. आतमध्ये गेल्यानंतर त्यांना ते स्वतः असे थरथर कापत होते की एवढ्या मोठ्या गुरूंच्या समोर मला उभं राहायचं आहे म्हणून. आणि योगीराज गोविंदपाद जे होते, त्यांचा देह हा प्रचंड होता. पद्मासन अवस्थेमध्ये बसले होते, ते ध्यानस्थ होते, आणि त्यांचा देह म्हणजे काय तर चामड्याने झाकलेला एक नुसता हाडांचा सापळा होता. आणि मग ते बघत होते त्यांच्याकडे की कशी आहे त्यांची शरीरयष्टी. दाढी पूर्ण वाढलेली आहे, त्यांचे केस जे होते ते पूर्ण वाढलेले होते, त्यांचं कपाळ विस्तीर्ण होतं, डोळे विशाल होते, नाक लांब होतं, आणि शरीरावरची त्वचा अगदी वाळलेली होती. मग याच्यावरून असं लक्षात येतं की शंकराचार्य असं मनामध्ये विचार करतात की अनेक वर्ष तपश्चर्या करणारे हे योगीराज आहे. त्यांना मनापासून त्यांनी नमस्कार केला, आणि त्यांचा देह हा दिव्य तेज किंवा ज्योतिर्मय असा दिसत होता. आणि इतकं त्यांच्याकडे प्रचंड ज्ञान होतं, त्यांची तपश्चर्या होती, आणि अनेक वर्ष अशी तपश्चर्या करून त्यांचा देहच असा ज्योतिर्मय झाला होता की त्यांच्या शरीरातून किरणांचे असे बाहेर किरण असे पडत होते. आणि मग शंकराचार्यांना खूप आनंद झाला, त्यांची भक्ती अधिकच वाढली, आणि त्या दिव्य मूर्तीसमोर त्यांनी गुडघे टेकून नमस्कार केला, वाकून नमस्कार केला, साष्टांग नमस्कार घातला, आणि त्यांच्या डोळ्यातून अविरत अशा अश्रुधारा वाहू लागल्या. मग ते म्हणाले की हे प्रभू, मी तुम्हाला शरणागत आलेलो आहे, माझ्यावर कृपा करा, आणि मला ब्रह्मज्ञान देण्यासाठी पतंजली रूपाने तुम्ही अवतरला आहात, तर माझ्यावर तुम्ही कृपा करा. तर महादेवाच्या डमरूप्रमाणे तुमचा महिमा हा अपार आहे, अनंत आहे. व्याससूत शुकदेवांचे शिष्य गौडपाद यांच्यापासून तुम्ही ब्रह्मज्ञान प्राप्त केले, तसं मला तुमच्याकडून ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं अशी माझी इच्छा आहे. शंकराचार्यांना हे ब्रह्मज्ञान प्राप्तीची इच्छा झाली, आणि ही इच्छा बाळगून मी तुमच्याकडे आलेलो आहे, तर कृपा करून मला योग्य ते आत्मज्ञान प्राप्त झाले तर गुरुचरणी मी तुमच्या नमस्कार करतो, आणि तुमच्या गुरुचरणी मला आश्रय मिळावा. मग अशी भिक्षा मागत होते ते, त्यांना ते शिकायचं होतं. मग समाधी अवस्थेमधून जेव्हा योगीराज बाहेर आले, ही समाधी अवस्था साधारण अवस्थेमध्ये यायला त्यांना खूप वेळ लागतो. मग या शिष्याला ब्रह्मज्ञान द्या म्हणून ते कृतार्थ करा असं शंकराचार्य म्हणाले. त्यांची जबरदस्त इच्छा होती की मला आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे म्हणून. आणि मग शंकराचार्यांच्या इतके लहान होते की त्यांच्या मुखातून गायनाचे शब्द बाहेर पडले, आणि गुहामध्ये त्या शब्द निनादत होते, काव्यच होतं ते, एक मधुर स्वर त्यांचे बाहेर येत होते. आणि आसपासचे संन्यासी गोळा झाले की इतका छान आवाजात कोण गाणं म्हणतं आहे किंवा काव्य कोणाच्या मुखातून बाहेर येत आहे. त्यांना एक उत्सुकता लागली, आणि शंकराचार्य इतके मनापासून म्हणत होते की बाहेर काय चाललं आहे, कोण माझ्याविषयी काय बोलतो याच्याकडे बिलकुल लक्ष नव्हतं. निश्चल व निस्पंद असलेला गोविंदपादांचा देह किंचित असा हल्ल्यासारखा त्यांना दिसला, आणि संन्याशांना पण वाटलं की त्यांचा देह हलला आहे आणि त्यांचा श्वासोच्छ्वास होत आहे. तर स्पष्ट असल्याचे दिसून आलं त्यांना सगळ्यांना. असे दोन क्षण गेल्यानंतर दीर्घ निश्वास सोडला. गोविंदपादांनी काय केलं, दीर्घ निश्वास घेतला आणि सोडला. डोळे उघडले तर समोर
शंकराचार्य त्यांना बसलेले दिसले. मग शंकराचार्यांनी लगेच त्यांना साष्टांग नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर इतर संन्यासी योगीराज म्हणजे त्या गोविंदपाद जे योगीराज होते त्यांना नमस्कार करायला आतमध्ये आले. आणि गुहासुद्धा खूप अशी आनंदाने भरून गेली की सगळ्या संन्याशांना आनंद झाला की आपल्याला इतक्या वर्षामध्ये दर्शन नाही झालं, परंतु हा बालयोगी संन्यासी जो आहे त्याला दर्शन मात्र झालं. योगीराज जेव्हा समाधीतून बाहेर आले, म्हणजे ते कसे बाहेर आले तर त्यांची ती योगिक प्रक्रिया होती आणि त्याद्वारे ते बाहेर आले. मन त्यांचं जीवभूमीवर आलं आणि काही वेळाने आसनावरून ते खाली उतरले. गुहेच्या बाहेर आले तर योगीराजांची समाधी पूर्ण संपली होती. पूर्ण साधारण अवस्थेमध्ये ते आले होते. एका बालसन्यासामुळे समाधी उतरली ही बातमी सर्व ठिकाणी पसरली आणि आजूबाजूचे लोक त्यांना नमस्कार करण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी दूर दूरहून लोक येत होते. मग ओंकारेश्वर जे होतं किंवा ओंकारनाथला यात्रेचं स्वरूप आलं. गोविंदपादांनी शंकराचार्यांना त्यांची विचारपूस केली. अंतर्ज्ञानाने सर्व जाणलं, कारण ते त्यांच्याकडे सिद्धी होती म्हणून ते सगळं जाणत होते. आणि हाच तो शिव अवतार आहे हे गोविंदपादांना समजलं. आणि शंकराचार्य अद्वैत ब्रह्मविद्या त्यांच्या स्वाधीन करण्यासाठी योगीराज समाधी लावून वाट बघत होते. आणि जेव्हा आपले शिष्य आलेत असं समजल्यानंतर त्यांनी आपली साधारण अवस्था, समाधी अवस्थेमधून बाहेर आले, साधारण अवस्थेमध्ये आले आणि तोच हा शंकर म्हणून त्यांनाही खूप आनंद झाला. मग वेदव्यास मग त्यांना शिष्य करून घ्यायचं आहे, त्यांना ज्ञान द्यायचं आहे. म्हणजे काय काय दिलं तर ब्रह्मसूत्रानुसार, वेदव्यास व ब्रह्मसूत्रानुसार भाष्य लिहून सगळ्या जगाचा अद्वैत ब्रह्मविद्येचा प्रचार व प्रसार करायला तयार झाला असा तो शंकर म्हणजे शंकराचार्य. मग शुभदिनी काय केलं, गोविंदपादांनी त्यांना शंकराला आपले शिष्य करून घेतले. शुभ दिवस बघितला आणि शिष्य करून घेतले. ते त्याला म्हणजे योगाचं शिक्षण दिलं. नंतर संन्यासाची दीक्षाही दिली आणि पहिल्या वर्षी शंकराचार्यांना पूर्ण हठयोग शिकवला आणि तो त्यांनी 1 वर्षाच्या आत आत्मसात केला. असे हे शंकराचार्य बुद्धीने तर तल्लखच होते, परंतु कुठलंही ज्ञान घ्यायला ते लगेचच तयार असे हे शंकराचार्य होते. 2ऱ्या वर्षामध्ये मन संयमाचं शास्त्र त्यांना शिकवलं. राजयोगामध्ये त्यांना प्रावीण्य मिळवून दिलं आणि सर्व सिद्धी शिकवल्या त्यांना. म्हणजे कुठल्या सिद्धी असतात तर फार दूरचं ऐकू येणं किंवा दूरचं पाहणं, सूक्ष्मदेह धारण करणं, आकाशमार्गाने जाणं, या सिद्धी आहेत. अनिमा, लघिमा, म्हणजे अत्यंत सूक्ष्म देहामध्ये सुद्धा प्रवेश करणं, इच्छा मृत्यू, या सर्व सिद्धी शंकराचार्यांनी त्यांच्याकडून आत्मसात करून घेतल्या आणि योगीराज गोविंदपाद यांनी शंकराचार्यांना त्या शिकवल्या. 3ऱ्या वर्षी श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यास, ध्यान, धारणा, समाधी या सर्व गोष्टींचे त्यांना मर्म शिकवले. कुठल्या प्रकारे ध्यान, धारणा, समाधी, श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यास हे करायचं, कशा प्रकारे या गोष्टी आत्मसात करायच्या हे योगीराज गोविंदपाद यांनी त्यांना शिकवलं आणि त्यांच्या देहामध्ये ब्रह्मज्योत जागृत केली. असे हे योगीराज गोविंदपाद होते. मग शंकराचार्यांनी निर्विकल्प समाधीमध्ये ते राहू लागले शंकराचार्य. आणि अशा रीतीने गोविंदपादाने आपले ज्ञान, पूर्ण सगळं जे काही त्यांच्याकडे ज्ञान होतं ते शंकराचार्यांना दिलं. शंकराचार्यांनी ते आत्मसात केलं आणि सगळी साधना करून घेतली. शंकराचार्यांना ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली. शंकराचार्यांनी दुर्लभ असं ज्ञान मिळवलं, त्यांना अधिकार मिळवला तो त्यांनी. आणि ब्रह्मवेद ब्रह्मेव भवती, ब्रह्म जाणणारा ब्रह्मच होतो, अशा प्रकारे शंकराचार्यांनी गोविंदपाद
गुरु, त्यांचे जे गुरु होते, आचार्य होते गोविंदपाद म्हणून योगीराज, त्यांच्याकडून आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान प्राप्ती करून घेतली आणि पूर्ण जगाला शंकराचार्यांनी अद्वैत असं ज्ञान दिलं. अगदी लहान वयातच त्यांनी सगळं हे आत्मसात केलं आणि शंकराचार्य म्हणून ते अगदी गावोगावी म्हणा, उत्तर प्रदेशामध्ये सगळीकडे त्यांच्या शंकराचार्यांची पीठं पण आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी आपली अद्वैत अशी साधना कायमस्वरूपी ठेवली. असे हे शंकराचार्य गुरुचरणी म्हणून एक त्याचं आपलं आजच्या विषयाचं नाव आहे गुरुचरणी म्हणून. अशा प्रकारे हे योगीराज गोविंदपाद त्यांचे गुरु आचार्य होते आणि त्यांच्याकडून हे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं. असं हे शिष्य पण तेवढेच आत्मज्ञानी होते आणि गुरु पण त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ असे आत्मज्ञानी होते. आज मी हे थोडंसं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. गुरुचरणी हा विषय खूप मोठा आहे, पण शंकराचार्यांचं जे काही मला भावलं ते मी सांगण्याचा तुम्हाला आज याद्वारे प्रयत्न केलेला आहे. मी माझ्या वाणीला विराम देते. नमस्कार.